नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावे. अनिसतर्फे 80 लाखाचे बक्षीस श्याम मानव. त्यासोबतच माजी सरन्यायाधीशांनी भेट भूषण नव्हे तर भीषण असे म्हणाले श्याम मानव अनिसकडून. पश्चिम बंगालमध्ये 91.78 विक्रमी मतदान, तर तामिळनाडूमध्ये 84.69% मतदान. राज्य कर्मचारी संपावर, तर शासकीय कार्यालयात अजूनही सुखसुकाट. या आणि इतर बातम्या बघत राहा. ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामशिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत राहा राजकीय, शासकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि इतर बातम्या हिंदी आणि मराठीमधून कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या सविस्तरपणे कनक खुशी न्यूज चॅनलवर. शासकीय पातळीवर भोंदूसह अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वातावरण मागील 8 ते 10 वर्षात राज्यात शासकीय पातळीवर सुरू आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिलेले आहे. स्वतःकडे दिव्य आणि अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणारी वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवावा असे आव्हान समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केलेलं आहे. यशस्वी आव्हान पूर्ण केल्यास संबंधितांना 80 लाख रुपयाचे बक्षीस समितीतर्फे देण्यात येईल. या आव्हानासाठी समितीने ठराविक निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार 10 व्यक्तींची माहिती, नाव, वडिलाचे नाव, वय, आधार कार्डनुसार आणि भ्रमणध्वनी क्रमांक सीलबंद लिफाफ्यात पंच समितीकडे ठेवण्यात येईल. संबंधित दावेदाराने त्या व्यक्तीसमोर उपस्थित राहून ही माहिती अचूक सांगणे अपेक्षित असेल. तसेच स्वतंत्र खोलीत ठेवलेल्या 10 वस्तूची ओळख केवळ कथित दिव्य शक्तीच्या आधारे करून ती लिखित स्वरूपात नोंदवावी लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 दिवसाच्या अंतराने 2 आठवड्यात पार पडणार असून किमान 90% अचूकता साधल्यास दावा ग्राह्य धरला जाईल, असेही श्याम मानव म्हणाले. माजी सरन्यायाधीशांनी भेट भूषण नव्हे तर भीषण. माजी सरन्यायाधीशाने बागेश्वर बाबाकडे जाणे भूषण नव्हे तर भीषणच असल्याची टीका श्याम मानव यांनी केलेली आहे. आंबेडकरी समाज हा बौद्धिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज आहे. त्या समाजातून सर्वोच्च पदावर पोहोचवलेल्या व्यक्तीने बागेश्वर बाबाची भेट घेऊन आशीर्वाद मागणे हे महाराष्ट्रासाठी भूषणवाहन असून चिंताजनक आहे. यावरून अंधश्रद्धेबाबत राज्याची स्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला गालबोट. पश्चिम बंगालमध्ये 3 ठिकाणी हिंसाचाराच्या घटना. निवडणूक आयोगाने मागवला अहवाल. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या मतदारांनी गुरुवारी अभूतपूर्व उत्साह दाखवला. तामिळनाडूमध्ये 84.69% तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 91.78% विक्रमी मतदान झाले. या दोन्ही राज्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. बंगालमध्ये मतदारांना अनेक ठिकाणी हिंसाचाराचे गालबोट लागले. निवडणूक आयोगाने सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या आकड्यानुसार पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 मतदारसंघामध्ये 91.78% व तामिळनाडूमध्ये 234 मतदारसंघासाठी 84.69% मतदारांनी नोंद झाली. राज्य शासकीय कार्यालयात 4थ्या दिवशीही शुकशुकाट. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 21 एप्रिलपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे.
राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि यानुसार कर्मचारी उपस्थित नसल्याने विविध कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. संपामुळे कामेच ठप्प असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा महसूल देखील नुकसान होत आहे. विवाह नोंदणीतही विघ्न. संपामुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे विवाह नोंदणीच्या 5 कर्मचाऱ्यांपैकी 4 जण संपात सहभागी झाले. नेहमी या कार्यालयात 25 ते 30 जोडप्यांची नोंदणी होते. मात्र आता ही संख्या केवळ 5 ते 10 वर आलेली आहे. विवाह नोंदणीसाठी कित्येक जोडपी या कार्यालयात चक्रा मारत आहेत. मात्र कर्मचारी नसल्याने परत जावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही नंबर लागत नाही, अशी व्यथा नोंदणीसाठी आलेल्या वधू वर आणि नागरिकांनी मांडलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.